पु ल देशपांडे यांचं पुस्तक जावे त्यांच्या देशा. फ्लॉरेन्स आणि आद्य शंकराचार्य. मी शांतिनिकेतनामध्ये असताना रुगेरो लोरिया नावाच्या एका इटालियन तरुणाशी शर्वरी रॉय चौधरी या माझ्या शिल्पकार मित्रानं ओळख करून दिलेली होती. शर्वरी बाबू शिल्पकलेच्या शिक्षणासाठी इटलीमध्ये होते आणि त्यामुळे त्यांना इटालियन भाषा बोलता येते. शर्वरीच्या कुटिरामध्ये आमच्या गाण्या बजावण्याची मैफल चालत असे. तिथे बेलबागेतल्या पुराणाला जाणाऱ्या भाविकांसारखा हा रुगेरो नित्यनेमानं हजेरी लावायचा. रुगेरोला जितकं भारतीय संगीत कळतं तितकंच मला इटालियन कळतं आणि तरीही मी त्याला आणि शर्वरीला इटालियन भाषेमध्ये एकमेकांशी बोलायला लावित असे. त्या भाषेतला नाद आणि ताल संगीतासारखाच आहे. वाक्यावाक्यामध्ये मृणालिनी, कमलिनी, कादंबिनी, सुहासिनी अशी कितीतरी निकारांत सुंदरी दडल्यासारखी वाटायची. पुन्हा त्या लिनीचा ली नी असा हेलकाव्यानं उच्चार. इटालियन भाषेमध्ये मला वाटतं लीनी, गीनी, टीनी, झीनी अशी शेकडो यमकं जुळतील असे शब्द असावेत. मुसोलिनी, मॅझिनी वगैरे या शब्दांची मला ओळख होती. लहान मूल या अर्थानं प्रत्येक भाषेमध्ये लाडके लाडके शब्द आहेत. बहुतेक ते बकारांनी सुरू होतात. बेबी, बाबू, बाल, बच्चा, बेटा. पण इटालियनमध्ये बॉम्बिनो ची सर बाबू किंवा बाळूला नाही. पुन्हा बांबिनो म्हणताना त्या बीवर सुरेख हेलकावा. संगीताची भाषा म्हणून युरोपनं इटालियनचा स्वीकार केला तो काही उगीच नाही. सगळे उत्तमोत्तम ऑपेरे इटालियनमध्ये. उत्तम ऑपेरा गायक गायिका इटालियन. श्रेष्ठ संगीत निर्देशक इटालियन. इतकेच नव्हे तर युरोपीय संगीत शास्त्रातले परिभाषिक शब्दही इटालियन. रुगेरो फ्लॉरेन्सचा राहणारा आणि फ्लॉरेन्सची इटालियन भाषा ही सगळ्यात शुद्ध मानली जाते आणि त्यामुळे फ्लॉरेन्स पहा असा त्याचा आग्रह मला सारखा असायचा. रुगेरो फ्लॉरेन्सला फिरेन्स म्हणायचा. फ्लॉरेन्स हा त्याचा इंग्रजी उच्चार. मला वाटतं इंग्रजांनी जगातल्या अनेक शहरांची नावं आपल्या जिभेला मानवतील तशी बदलली. पारीचं पॅरिस केलं. त्याचा बदला म्हणून फ्रेंचांनी लंडनचं लॉंद्र की काय कैसेसं आहे ते केलं. साहेबानं रोमाचं रोम, नापोलीचं नेपल्स, व्हेनेझियाचं व्हेनेस, तसंच फिरेन्सचं फ्लॉरेन्स केलं. तसं आपणही साहेबाच्या स्ट्युअर्टचा इष्टूर, रिक्रूटचा रंगरूट, बटलरचा बुटलेर वगैरे करून त्याचा सूट घेतलेला आहे असं म्हणा. पण फार नावं ही अशी बदलली गेली. मी इटलीला जायचं बेट ठरल्यावर रुगेरो आणि शर्वरीला कळवलं. शर्वरीनं फ्लॉरेन्समधल्या त्याच्या परिचयाच्या एका इटालियन माणसाचा नाव आणि पत्ताही कळवला आणि त्याच्या घरी भारतीय संगीताच्या ध्वनिमुद्रिकांचा चांगला संग्रह असल्याचंही कळवलं. आत्तापर्यंतचं इटलीतलं भ्रमण विमानातून किंवा मोटारीनं चाललेलं होतं, त्यामुळे इटालियन मंडळींशी बोलायला तर जाऊ दे, पण त्यांचं बोलणं ऐकायचंही फारसा योग येत नव्हता. हॉटेलमधला मॅनेजर इटालियन उच्चारातलं इंग्रजी बोलत. फक्त बिलाच्या बेरजांमध्ये भरमसाठ चुका करून त्यांच्या त्या निदर्शनाला आणून दिल्या की जणू काय आपल्याला एकही इंग्रजी अक्षर कळत नाही असा ते आवाणीत. पैशाच्या फसवणुकीच्या बाबतीमध्ये इटालियन लोक उच्च शिक्षणासाठी आपल्या देशात येतात की आपले दुकानदार टॅक्सीवाले वगैरे इटलीत जाऊन त्यांना त्या विद्येमध्ये तरबेज करतात कोणास ठाऊक. त्यातून विमान सुटायची वेळ होत आलेली असायची, त्यामुळे बिलातल्या चुकांविषयीची हुज्जत घालायत बसायला आम्हाला वेळही नसायचा. असो, रोमहून फ्लॉरेन्सला विमानानं न जाता आगगाडीनं जायचं ठरलं. शिटा आधीच रिझर्व केलेल्या होत्या. गाडी खचाखच भरलेली होती. आमच्या रिझर्व्ड जागांवर येऊन लोक आधीच बसलेले होते. शेवटी रितसर कंडक्टरला बोलवलं. मग त्यांची आणि रेल्वेवाल्यांची झपाकं वगैरे वगैरे इटालियन भाषेतल्या एकांकिका झाल्या आणि आम्ही डब्यात सुप्रतिष्ठमस्तू म्हणत आपापल्या जागांवर टेकलो. जुन्या डेक्कन क्वीनमध्ये असायचा तसा कंपार्टमेंट होता. समोर 2 इटालियन पोरी होत्या. त्या आमच्याकडे कुतूहलाने पाहत होत्या. भाषेची अडचण होती, पण त्यातल्या एकेला 15-20 इंग्रजी शब्द येत होते. सुट्यांचा मौसम असल्यामुळे सगळी मंडळी हौसे मौसेच्या मूडमध्ये होती आणि त्यामुळे गप्पा गोष्टींना एकदम ऊत आला होता. घ्या किती इटालियन ऐकायचं ते असं म्हणत इटालियन भाषा कानांवर पडत होती. त्याच्या जोडीला युरोपीय भाषांना अत्यंत आवश्यक असे खांदे उडवणे वगैरे चाललेलं होतंच. आगगाडीतले प्रवासी विमानातल्या प्रवाशांसारखे मख्खपणाने कधी प्रवास करीत नाहीत. यच्च यावत उडाऊ लोकांची गैरसोयच झाली पाहिजे अशा प्रतिज्ञेनं बनवलेल्या त्या खुर्चीमध्ये बसून विमानानं प्रवास करायचा मला वाटतं सगळ्यांनाच पुढे पुढे कंटाळा येत असावा. आगगाडीत गप्पा गोष्टी सहजपणाने सुरू होतात. बाजूचा नसला तर समोरचा माणूस बोलायला निघतो, बोलका निघतो. विमानामध्ये मात्र सगळेच बडे, अबोल मख्खपणा हे श्रीमंतीचं व्यवच्छेदक लक्षण आहे. विमानामध्ये बोलका सहप्रवासी लाभायला आकाशातले ताराबळ, चंद्रबळ वगैरे लागत असावं. ह्या इटालियन आगगाडीचा डबा जरी झकपक असला तरी वातावरण महालक्ष्मी एक्सप्रेसच होतं. त्या लोकांच्या गप्पा गोष्टींची भाषा कळत नव्हती, पण भाव कळत होता.
त्या भाषेचं संगीत ऐकत ऐकत खिडकी बाहेरच्या गर्द राया हिरवळी नाना जलाशय तुडुंब भरून वाहणाऱ्या नद्या फुलांचे बगीचे द्राक्षांचे मळे मधूनच डोकावणारी खेडी डोंगरांच्या अंगावर शुभ्र भस्माचे पट्टे ओढल्यासारखे जाणारे ते पांढरे धोप हायवेज हे सारं पाहत पाहत तो 5-6 तासांचा प्रवास केव्हा संपला ते आम्हाला कळलंच नाही. शिवाय नाना प्रकारच्या खाद्यपेयांनी भरलेली चिमुकली ढकलगाडी कॉरिडॉरमधून सारखी हिंडत फिरत होतीच आणि त्यामुळे तसं नाही तर असं आमचं तोंड चालू होतं. फ्लॉरेन्स स्टेशनावर उतरल्यावर तशी थोडीशी निराशाच झाली. बडोद्याच्या स्टेशनाबाहेरचा देखावाही माणसांचे वर्ण आणि पोशाख वगळले तर याहून फारसा निराळा नाही. पण टॅक्सीनं 1-2 वळणं काढली आणि फ्लॉरेन्सचं वैभव आम्हाला दिसायला लागलं. जुन्या इटालियन शहरांच्या टुमदारपणावर आकाशाला भोग पाडायला निघालेल्या 70-80 मजली इमारतींना कुरघोडी करू दिलेली नाही. फार तर 3 मजली उंचीची घरं, नव्या भरमसाठ उंच इमारतींची सोय मूळ नगरीपासून दूर अशा नव्या वस्त्या बसवून केलेली आहे. जुन्या नगरीला ओशाळवाणं करून टाकलेलं नाही. प्राचीन चर्चेस आणि कॅथेड्रलचे कळप आपली उंची अजूनही टिकून आहेत. उगीच शेजारच्या 70 मजली इमारतींनी त्यांना ठेंगू करून टाकलेलं नाही. फ्लॉरेन्स बुद्रुक आणि फ्लॉरेन्स खुर्द स्वतंत्रपणाने उभी आहेत. रस्ता रुंदीच्या नावाखाली इतिहासाला जमीनदोस्त केलेलं नाही. जुने गल्लीबोळ जुन्या इमारतींमधून अंग चोरून वळणं घेत असतात. मोटारींची वाहतूक इतकी वाढली तरी रहदारीचं नियंत्रण कसोशीनं सांभाळलेलं आहे. इथे सगळ्यात जास्त वेळा मी वाचलेला बोर्ड म्हणजे सेन्सो युनिको म्हणजे एकेरी वाहतूक. त्यामुळे मोटारींना बरीच सव्यापसव्य करत जावं लागतं. पण इटालियनांना अमेरिकनांसारखी भरमसाठ लांबीच्या मोटारींची हौस नाही आणि त्यामुळे त्यांच्या त्या अटकर बांधल्याच्या फियाट गाड्या त्या एकेरी बोळातून सुळकन जाऊ शकतात आणि मन मानेल त्या ठिकाणी गाडी पार्क करता येते. अर्थात या सगळ्या बोळांमध्ये पार्किंग करायला कडक मनाई असल्यामुळे बोळ हे बऱ्याचदा मोकळे राहतात. खिडक्यांचा उपयोग वारा उजेड यावा यासाठी असतो. आपल्यासारखी पान तंबाखूच्या पिचकाऱ्या केसांचे गुंते आणि इतर केरकचरा टाकायची सोय या खिडकीविषयक कल्पना इथे नाही आहेत. इटालियन लोक स्वच्छतेच्या बाबतीत असे तसेच आहेत अशी माझी अमेरिकन चित्रपटातली इटली पाहून कल्पना झाली होती ती मात्र फोल ठरली. हे फ्लोरेन्स शहर किती टापटिपीने प्रदर्शनात मांडून ठेवलेल्या कलाकृतीसारखं आहे. हे रसिकांचं आणि कलावंताचं गाव. एवढ्याशा त्या गावामध्ये डझनभर वस्तुसंग्रहालये आणि कलादालनं आहेत. उत्तमोत्तम ग्रंथसंग्रहालये आहेत. नाना आकारांची उद्यानं, असामान्य स्थापत्य विशारदांचं प्रतिभा वैभव दाखवीत ही नगरी उभी आहे. चित्रकलेत तर फ्लोरेंटाईन घराणं आहे. इटालियन महाकवी दांते ह्याच रम्य नगरीमध्ये मठप्रमुख होता आणि इटालियन भाषेला आपल्या प्रतिभेचा साज चढवित होता. इटालियन चाणक्य माकियावेली ह्याच फ्लॉरेन्समध्ये राहून राजकारणातल्या कुटिल नीतीचे पाठ देत होता. 1966 साली म्हणजे 6 वर्षापूर्वीच अतिवृष्टीच्या आणि महापुराच्या भीषण तडाख्यात ही नगरी सापडली. एरवी संथपणाने वाहणारी आर्नो नदी भयंकर भडकली आणि सारं फ्लॉरेन्स त्यामध्ये बुडून जातं की काय अशी परिस्थिती निर्माण झाली. या महापुरामध्ये ह्या कलानगरीतलं वैभव नष्ट होऊ नये म्हणून नागरिकांनी प्राणपणाला लावले. आज त्या पुराची कुठेही खूण नाही. उलट त्या आपत्तीतून जे वाचून उरलं आहे ते देखील इतकं आहे की याहून आणखी कोणतं ऐश्वर्य होतं याची कल्पनाही करवत नाही. कलेची उपासना हा इथल्या लोकांनी शतकानुशतकं सांभाळून वाढीला लावलेला वारसा आहे. जीवनाच्या साऱ्या आकर्षक रंगांमध्ये रंगणाऱ्या ह्या लोकांनी आपली कला अनेक प्रकारच्या विरोधातून टिकवलेली आहे. 15व्या शतकामध्ये सावोनारोला नावाच्या डॉमिनिक पंथाच्या ख्रिस्ती मठाधिपतीनं ह्या साऱ्या कलांच्या उपासनांविरुद्ध फतवा काढला होता. कलावंत धर्मनीती संस्कृती बुडवून पापाची धन करतात असा जोरदार प्रचार त्यांनी सुरू केला. असले संस्कृती संरक्षक अब्रह्मण्यम करीतच आपल्या देशात उपटतात असं नाही. साथीच्या रोगासारखी या रोगाची लागण सगळ्याच देशांमध्ये होत आली आहे. मुसलमान मुल्ला मौलवींनी आपापल्या देशातल्या मंदिरांचे शिल्प तोडले आहेत. आपण बुद्ध मंदिरं तोडली आहेत. शैवांनी वैष्णवांविरुद्ध वैष्णवांनी शैवांविरुद्ध झगडे करताना सुंदर शिल्पांची नासधूस केलेली आहे. मठाचे आचार्य भडकले तर शाप देऊन नरकात टाकतील या भीतीनं भाबड्या फ्लॉरेंटाईन लोकांनीही 3-4 वर्ष कलोपासना थांबवली. मठाधिपतींनी जोरदार अशी अश्लीलता विरोधी आघाडी उघडलेली होती. असल्या महंतांनी ढोंगी हैराण आरोळ्या दिल्यानंतर शुद्ध चारित्र्याचा आव आणून धर्मांध आणि स्वार्थी पंडित मंडळीही त्या मठाधिपती पोहती जमली. सस्त्यात चारित्र्यशील म्हणून प्रसिद्धी मिळायची सोय. हा सारा खेळ स्वतःच्या हाती धार्मिकच नव्हे तर राजकीय सत्ता घेण्याचाही असतो. इस्लाम खतरे में है अशी आळवडी ठोकणाऱ्या पुढाऱ्यांना जुम्मा मशिदीचा मुख्य मौलवी व्हायची महत्वाकांक्षा नसते. त्यांचा डोळा असतो तो राजसत्तेवर.
या डॉमिनिक पंथाच्या मठाधिपतींनी राष्ट्रीयत्वातही पुळका आणला होता. फ्रेंचांविरुद्ध लढताना कच खाऊ धोरण स्वीकारल्याचा आरोप ठेवून त्यांनी आपल्या राजाला देखील पदच्युत करून सत्ता बळकावली आणि त्या फ्रेंच राजाच्या स्वागताला मात्र स्वतः हा सावोनारोलाच गेला. धंदेवाईक धर्मवाल्यांची हीच तर मजा आहे. इतरांना दूर हो, शिवू नको, दूर हो, बाजूला राहा म्हणणाऱ्या काशीच्या पंडितांनी इंग्रज व्हॉइसरॉयचा रथ आपल्या हाताने स्वतः ओढला होता. आपल्या सत्तामदानं हा सावोनारोला इतकाच शेकाळला. शेवटी हे सारे हुकुमशहा असेच शेकाळतात की त्यानं फ्लॉरेन्समधली संगीताची वाद्य, काव्यग्रंथ, चित्र, शिल्पकृती यांची होळी करायची मोहीम काढली आणि खुद्द फ्लॉरेन्समधल्या एका चौकामध्ये हे कलाधन जाळून टाकलं. बरोबर 1 वर्षानंतर ज्या चौकामध्ये त्यांनी ही होळी पेटवली होती, त्या ठिकाणी कलेलाच ईश्वर मानणाऱ्या पण गुंडगिरीला काही काळ भ्यालेल्या फ्लॉरेन्सवासियांनी त्या उन्मत्त आचार्याला एका खांबाला बांधून जिवंतपणी जाळून टाकलं. वास्तविक ख्रिस्ताला आणि त्याच्या चरित्रातील उद्बोधक प्रसंगांना कलावंतांनी जितकं जिवंत ठेवलं, त्याच्या लक्षांशानेही ह्या धर्मगुरूंनी ठेवलं नाही. मठाधिपती हे धर्मावर स्वतःची तुंबडी भरतात, हा दलालीचा धंदा, आणि म्हणूनच देवळं, मशिदी, चर्चेस यांची दुकानं मांडली जातात. पोप पापमुक्ततेचे पास विकतात आणि गयेचे पंडे दक्षिणेच्या नाण्यांनी हात ओले करून घेऊन तुमच्या आमच्या पितरांसाठी स्वर्गाची द्वारं उघडून देतात. फ्लॉरेन्समधल्या त्या एकापेक्षा एक सुंदर अशा चर्चेसमध्ये मी नतमस्तक झालो. तो त्या तिथले ते विराट ऑर्गन्स बांधणाऱ्यांपुढे आणि वाजवणाऱ्यांपुढे. एवढे प्रचंड वास्तू सुरांच्या लॉटांनी भरून टाकण्याचं सामर्थ्य असलेले ते ऑर्गन्स माणसातल्या देवत्वाचा साक्षात्कार कला घडवते. इथल्या सांता मारियाच्या कॅथेड्रलमधला घुमट हा तर विजापूरच्या घुमटासारखा स्थापत्यकलेतला चमत्कार आहे. हा बोल घुमट नाही, पण जवळजवळ 350 फूट म्हणजे 3 मजले उंचीच्या या घुमटाच्या आतल्या बाजूला ख्रिस्त चरित्रातल्या अखेरच्या निवाड्याचा जो देखावा रंगवलेला आहे, तो पाहून माणूस अवाक होतो. या चर्चलाच द्योमो म्हणजे घुमट म्हणतात. हे भव्य चर्च बांधायला एकूण 38 वर्ष लागली. त्यातली 14 वर्ष नुसता हा घुमट बांधलेला होता. आडवं झोपून ही चित्र रंगवावी लागतात. ती पाहणारी माणसं 350 फूट खाली असल्यामुळे त्या चित्रांच्या प्रमाणबद्धतेचे अंदाज गणिताने करावे लागतात. चर्चेसमधली ती काचेवरची चित्र तर नजर खिळवून ठेवतात. मागून सूर्यप्रकाश पडला की ती काचेवरची चित्र कशी रंगीबेरंगी फुलांसारखी उधळून येतात. त्या द्योमो मधल्या भिंतीवरच्या एका भव्य चित्रामध्ये मी महाकवी दांते फ्लॉरेन्स नगरीला आपलं महाकाव्य ऐकवीत असल्याचं अप्रतिम प्रस्तर चित्र पाहिलं. 5-6 शतकांपूर्वी काढलेल्या ह्या चित्रातल्या रंगाचं ओले ताजेपण आजही टिकून आहे. पाद्री बाबांच्या 100 प्रवचनांपेक्षा ख्रिस्ताच्या प्रतिमेतल्या डोळ्यांमधले चित्रकारांनी दाखवलेलं कारुण्यच भाविकांचं मन अधिक भिजवून टाकीत असेल. कलेतून लाभणाऱ्या या आध्यात्मिक आनंदाच्या आणि कलेचा आस्वाद घेणाऱ्या माणसांच्या मध्ये हे धर्ममार्तंड लुडबुडले नसते, तर नीती राखणाऱ्या गुरख्यांनी उगीच दंडे बडवले नसते, तर जीवन किती सुंदर झालं असतं. या एका शहरामध्ये बॉतिचेली, लिओनार्दो द विंची, राफाएले, व्हॅन डाईक अशा अनेक शतकातल्या इटालियन आणि इतर युरोपियन चित्रकारांच्या असामान्य कलाकृती पाहायला मिळतात. देशोदेशीचे चित्रकार आणि चित्रकलेचे विद्यार्थी भान हरपून या चित्रांसमोर उभे असतात. किती पाहू, कसं पाहू असं होऊन जातं. इथल्या बॅप्टिस्ट्रीमधले दरवाजाचं कोरीव काम पाहून मला आपल्या देशातले जुन्या मंदिरातले वाड्यांमधले दरवाजे आठवले. सौराष्ट्र राजस्थानातले दरवाजांचं कोरीव काम असामान्य आहे, पण त्यांची आम्ही अभागी लोकांनी निगा ठेवलेली नाही. हल्ली तर ते दरवाजे उघडून पैशाच्या लोभानं परदेशी प्रवाशांना काढून टाकून विकून टाकतात. पुण्यातल्या राजा केळकर म्युझियमच्या केळकरांनी धडपडून असले दरवाजे मिळवले आहेत आणि खूप काळजीपूर्वक जतन करून ठेवलेले आहेत. फ्लॉरेन्समधल्या या बॅप्टिस्ट्रीमधल्या दरवाजांवर ख्रिस्त पुराणातले प्रसंग कोरलेले आहेत. इथे मी हिरव्या छटेचा संगमरवर पहिल्यांदा पाहिला. पांढऱ्या आणि हिरव्या संगमरवरातील ही इमारत आहे. प्रत्येक दिशेच्या दरवाजावर उत्तम कलाकुसर. तिथला गाईड सांगत होता की पूर्व दरवाजा पाहून खुद्द मायकेल एंजेलो म्हणतो की हे स्वर्गाचं प्रवेशद्वार असावं. 66च्या पुरात या दरवाजांची नासधूस झालेली होती हे त्या गाईडने सांगितलं, म्हणून आम्हाला कळलं. एरवी ती डागडुजी इतकी बेमालूम होती की लक्षात देखील येत नाही. युरोपातले हे गाईड फार सुरेख माहिती देतात. त्यांच्यापाशी मजेदार चुटके असतात. ते स्वतःच कसे त्या कलेच्या आनंदामध्ये रंगून गेल्यासारखे वाटतात आणि त्याप्रमाणे बोलतात. हा त्यांचा अभिनयही असेल, पण मला ते चांगले नटही आहेत म्हणायला हवं. मायकेल एंजेलो, लिओनार्दो द विंची ह्यांच्या कलाकृती दाखवता दाखवता त्यांच्या जीवनातली अशी एखादी हृदयद्रावक कथा सांगतात की त्या आठवणींच्या साखळीमध्ये ते चित्र गुंफलं जातं.
पण आमचे भारतीय गाईड अशा वेळी कहर करतात. मी एकदा उदयपूरला गेलेलो होतो. आम्हाला त्या किल्ल्यामध्ये देवानंदच्या गाईड सिनेमाचं शूटिंग कुठे कुठे झालं आणि देवानंद आणि वैदा रहमान यांच्या चरण स्पर्शानं कुठली कुठली जमीन पावन झाली तेच तो आम्हाला दाखवीत सुटला होता. त्याला तिथले संवादही आठवत होते आणि शेवटी मी त्याला म्हटलं, माफ माफ करना भैया, हमने स्कूल में पढ़ा है, यहाँ कोई एक महाराणा प्रताप करके एक आदमी रहता था. मला वाटलं माझ्या या उपरोधामुळे तो जरा खजील होईल, पण उलट मलाच तो कोडगेपणाने म्हणाला, साहब, राणा प्रताप तो पुराना हीरो था, देवानंद अभी अब इस टाइम का हीरो है. आणि इतर टुरिस्टांना देखील बरी जिरली या शाण्याची असं वाटलं. मग त्यानं, तुला राणा प्रतापाची ताण लागली होती ना, मग हा घे तुझा राणा प्रताप, अशा सुरामध्ये बोलून राणा प्रतापाचा पुतळा दाखवला. एक अश्वारूढ पुतळा संपूर्णपणे गोंडपाटाने झाकलेला होता. मला त्या घोड्याच्या शेपटाचा केस देखील दिसला नाही. सुमारे वर्ष दीड वर्ष तो असा गोंडपाटाच्या गोशातच होता. पुतळा कमिटीच्या ठरावानुसार उद्घाटन राष्ट्रपतींच्या हस्ती व्हायचं होतं. राष्ट्रपतींना तिथे येऊन ते गोंडपाट वर करायला मुहूर्त मिळत नव्हता आणि तो वर हा राणा प्रताप गोंडपाटामध्ये असाच सापडलेला होता. आता ते राणाजी बाहेर आलेले असतील त्या गोंडपाटातून, पण सभोवताली जे काही चाललेलं आहे ते पाहिल्यानंतर त्यांना पुन्हा एकदा त्या चेतक घोड्यासकट गोंडपाटामध्ये घुसावं असंच वाटत असेल. बाकी त्या उदयपुरामध्ये राणा प्रतापापेक्षा त्या चेतक घोड्याचंच नाव अधिक वेळ लोक घेतात, कारण तिथे चेतक नावाचं एक सिनेमा थिएटर आहे. आणि इथे या फ्लॉरेन्समध्ये शतकानुशतकापूर्वीची मूर्तिकला, चित्रकला, शिल्पकला कशी काही काल केल्यासारखी स्वच्छ होती. कुठेही धुळीचा कण नव्हता की पुतळ्याच्या फुटक्या देहातून गवत उगवलेलं नव्हतं. आमच्या देवळाच्या घुमटाच्या भेगातून पिंपळ फुटलेले दिसतात. वास्तविक मूर्तिकलेच्या बाबतीत आम्ही भारतीय तसूभरही मागे नाही आणि असलो तर फार पुढेच असू. पण संस्कृतीचं संरक्षण म्हणजे आम्ही आमच्या सोहळ्यांचं आणि मुक्त्यांचं संरक्षण मानित आलो. आमच्या शिल्पांचं, चित्रांचं, संगीताचं, काव्याचं, नाटकांचं, नृत्याचं, साहित्याचं संरक्षण आणि संवर्धन म्हणजे संस्कृतीचं संरक्षण ही कल्पनाच आम्हाला कोणी शिकवली नाही. उलट ते संरक्षण करणाऱ्या कलावंतांना आम्ही शूद्रांमध्ये ढकललं. आज इटालीमध्ये लिओनार्दो किंवा मायकेल एंजेलोची नावं किती अभिमानानं उच्चारतात. त्यांचीही आयुष्य काही सुखात गेली नाहीत. अतोनात यातना त्यांनी सोसल्या. त्यांची चरित्र वाचलं की कला निर्मितीच्या ध्यासासाठी त्यांनी सोसलेल्या हाल अपेष्टांची कल्पना येते. पण एवढा छळ सोसूनही त्यांची सौंदर्य निर्मितीवरची श्रद्धा ढळली नाही. आपल्या साऱ्या सौंदर्यानुभूती, स्वतःला झालेलं उदात्ताचं दर्शन, भव्यतेची, कारुण्याची अनुभूती त्यांनी समाजासाठी दगडांमधून कोरून काढली आणि चित्रांमधून रंगवली. विष्णू सहस्त्रनामासारखी यादी होईल इतके कलावंत या एकट्या इटलीनं जगाला दिले. पुढल्या पिढ्यांनी आमच्यासारखा करंटेपणा दाखवला नाही. आम्ही आमच्या कलाधनाची वाट लावली, त्यांनी ते वाढीला लावलं. आजच्या यंत्रयुगामध्ये इटालियन यंत्रांची रचना देखील एखाद्या सुंदर शिल्पासारखी सुबक असते आणि सौंदर्याची ही जपणूक शहरापासून ते लहान लहान खेड्यांपर्यंत दिसते. फ्लॉरेन्सच्या आर्नो नदीच्या पैलतीरावर डोंगरमाळा आहेत. त्या उतरणीवर विस्तीर्ण उद्यानं आणि सुंदर सुंदर बंगल्या आहेत. निसर्गाशी सुसंवाद साधून केलेली वास्तुरचना आहे. प्रत्येक गावाला एक व्यक्तिमत्व असतं आणि त्या व्यक्तिमत्वाला गालबोट लागेल अशी वास्तू उभी न करायचा इथे कटाक्ष पाळलेला दिसतो. सकाळी उठून मी हॉटेलमधल्या सज्जामध्ये आलो. समोरच ती आर्नो नदी वाहत होती. उजव्या डाव्या बाजूला सुरेख पूल होते. नदीच्या दोन्ही तीरांना रस्ते. ठिकठिकाणी पाण्यामध्ये गळ टाकून माणसं माशांची वाट पाहत, प्रतीक्षा करीत तपाला बसलेली. सगळं वातावरणच कसं सुसनात वाटत होतं. नदीच्या पाण्यावर सूर्याची कोवळी किरणं पडलेली, सुंदर हवा, फळाफुळांनी लदलेल्या बागा, विपुल पाणी, मधूनच चर्चमधला घंटानाद. औद्योगिक संस्कृतीचं ह्या शहरावर, या नगरीवर भयानक आक्रमण होऊनच दिलेलं नाही. संगतीला जगन्मान्य असं कलाधन, चिंतनशील माणसाला हवी अशी शांती देणारी ही नगरी, रसिकाला आकंठ रसपानाची सोय, कलांच्या विद्यार्थ्यांचं साधना क्षेत्र, बाल्य, यौवन, वार्धक्य सर्व काही सुंदर रीतीनं परिणीत व्हावं असं हे वातावरण. इथे उणीव होती ती इंग्रजी जाणणाऱ्या एखाद्या इटालियन रसिकाची. मनात विचार आला की असा कोणी पागल भेटला तर काय मजा येईल. आणि एकदम शर्वरी बाबूंनी दिलेला तो पत्ता आठवला. वहीतून नाव पत्ता शोधून काढला. डॉक्टर गास्तोने उगुच्चियानियो असं त्यांचं नाव होतं. टेलिफोन डिरेक्टरीतून त्यांचा नंबर शोधून काढला आणि हॉटेलच्या टेलिफोन ऑपरेटरला जोडून द्यायला सांगितलं. पलीकडच्या बाजूनं कोणीतरी इटालियन बाई खूप गोड पण अगम्य भाषेत काहीतरी बोलली. मला इटालियन येत नसल्याबद्दल तिची क्षमा मागितली आणि इंग्रजीतून संवाद सुरू केला.
मी भारतातून आलो आहे. हे ऐकल्याबरोबर ती बाई गडबडीनं काहीतरी बोलली आणि काही सेकंदातच सुंदर खर्ज स्वरामध्ये डॉक्टर खुद्द स्वतः फोनवर आले आणि म्हणाले, नमस्ते. सलामीलाच मी चीत झालो. त्यांनी देशपांडे देशपांडे असं माझं नाव 2-3दा नीट म्हणून उच्चार बरोबर असल्याची माझ्याकडून खात्री करून घेतली. पण मी मात्र उगुच्चिओनी की युगुच्चिओनी हे विचारायला विसरलो. त्यांनी अतिशय आग्रहानं आम्हाला संध्याकाळी आपल्या घरी यायचं आमंत्रण दिलं. मी लगेच आमच्या हॉटेलच्या मॅनेजर साहेबाकडून डॉक्टरांविषयी माहिती काढायला सुरुवात केली. त्याला काही ते नाव कळेना. शेवटी पत्त्याचा कागद त्याच्यापुढे धरल्यावर एकदम ओ ओ करून त्यानं असा काही आविर्भाव आणला की डॉक्टर उगुच्चिओनी हे फ्लॉरेन्समधले भलतेच मोठं प्रस्थ असावं अशी मला शंका आली. डॉक्टरांना तुम्हाला काही विशेष कामानिमित्त भेटायचं आहे का? मॅनेजर: अहो छे हो, सहज. मी: सहज? आणि तुम्हाला अपॉइंटमेंट मिळाली? हो. मी: आश्चर्य आहे. दोन्ही खांदे उडवून तो म्हणाला. शेवटी मला कळलं की हे डॉक्टर गास्तोने उगुच्चिओनी हे इथलं फार मोठे प्रसिद्धी असे मानसिक रोगांचे डॉक्टर आहेत. देशी भाषेमध्ये वेड्यांचे डॉक्टर. मॅनेजर आता आमच्याकडे विशेष न्याहाळून पाहत आहेत की काय अशी मला शंका यायला लागली. मी, माझी पत्नी मीना आणि सुधाकर यापैकी डॉक्टरांचा पेशंट कोणता हे तो कदाचित आत्मावीत असावा. तेवढ्यात त्याच्या टेबलावर नेहमीप्रमाणे माझ्या काळ्या चष्म्याचं घर विसरून निघाल्याचं आमच्या वर्षानुवर्षाच्या केअरटेकर गव्हर्नमेंटनं त्याच्या देखत ध्यानात आणून दिलं आणि मीनाला यांचा हे नेहमीचंच आहे हा अभिनय करून दाखवला. हॉटेलच्या रजिस्टरात मीना डॉक्टर असल्याचं होतंच. त्यामुळे ह्या मंडळींनी फ्लॉरेन्स दाखवण्यासाठी मला आणलेलं नसून त्या डॉक्टरला दाखवण्यासाठी मला आणलेलं आहे याविषयी त्याची खात्री पडली. कारण त्यानंतर त्यांनी एक कारुण्यपूर्ण असा दृष्टिक्षेप माझ्याकडे टाकला. अमुक एक मनुष्य वेडा आहे असं एखाद्याच्या डोक्यात वेड शिरलं की ते नाहीसं करण्याचा शहाण्याने प्रयत्न करू नये. मॅनेजर साहेबांनी डॉक्टरांच्या घरापर्यंत पोहोचायचा नकाशा काढून दिला आणि आम्ही पत्ता शोधित निघालो. 100-125 वर्षापूर्वी बांधलेल्या प्रचंड वाड्यासारख्या इमारतीच्या देवडीपाशी आम्ही उभे होतो. व्हिला कॉस्टांचा नावाचा तो प्रासाद होता. कासाडी क्युरा पर मालेट्टी नर्वासे ही अक्षर वाचली. मनोरुग्णालय असं भाषांतर केलं. खुद्द डॉक्टरांचं नाव बारीक अक्षरात होतं. उगाच घोटाळा नको म्हणून त्या वेड्याच्या इस्पितळाच्या आतमध्ये शिरण्यापूर्वी हातातल्या पत्त्यावरच्या अक्षरांशी ते नाव नीट जुळवून व्यवस्थित पारखं करून घेतलं. भलताच निघाला आणि मला पेशंट समजला तर काय घ्या. ह्या वेड्यांच्या डॉक्टरांचं केव्हा काही डोकं फिरेल यात नेम नाही. आणि शेवटी हातातल्या पत्त्याशी बोर्डावरचं नाव जोडल्यावर घंटीची गुंडी दाबली. क्षणार्धात ते दार आपोआप उघडलं गेलं. प्रशस्त दालन होतं आणि वरच्या मजल्याकडे नेणारा मुंबईतल्या पारसी धनिकांच्या जुन्या बंगल्यात असायचा तसा चांगल्या लांबरुंद पायऱ्यांचा जिना. आम्ही क्षण 2 क्षण त्या दालनामध्ये घोटाळलो. तेवढ्यात जिन्याच्या वळणावर एक प्रसन्नवदना मध्यमवयीन इटालियन स्त्री उभी असलेली दिसली. तिनं सिनियर देशपांडे असं विचारलं आणि मी होय वगैरे म्हणायच्या आतच वेलकम वेलकम असं म्हणत तिने आम्हा सर्वांशी हस्तांदोलन करून आमचं स्वागत केलं. आपल्या मागून इतो भवान करीत एका प्रतीक्षा कक्षात नेलं. जरा बसा हं, डॉक्टर एवढ्यात येतील असं म्हणून ही बाई आम्ही आल्याची वर्दी द्यायला आत गेली. आमच्यासमोर एक मध्यमवयीन इटालियन जोडपं. माणसं हॉस्पिटलमध्ये जशी चिंतेत बसलेली असतात तसं बसलेलं होतं. त्या दोघातला डॉक्टरांचा पेशंट कोण असेल असा मी उगाचच तर्क करीत होतो. इतक्यात पुन्हा एकदा नमस्ते असा उच्चार आमच्या कानांवर आला आणि आम्ही चमकून उठलो. सुमारे 6 फूट उंच, त्या उंचीला शोभेल असा रुंद ठसठशीत नाकडोळे, पांढरे शुभ्र केस, हसतमुख असा 60 पलीकडला पण कमालीचा टवटवीत दिसणारा भरभक्कम मनुष्य नमस्तेबरोबर हात जोडून आमच्यासमोर उभा होता. खास इटालियन उच्चारात त्यांनी आम्हाला फक्त 5 मिनिटं थांबा असं इंग्रजीमधून सांगितलं आणि ते गृहस्थ आतल्या खोलीमध्ये गेले. थोड्या वेळानं त्या जोडप्याला आमंत्रण आलं. आम्ही ठरल्या वेळेपेक्षा 10 मिनिटं आधीच येऊन तिथे टपकलो होतो. काही वेळानं ते जोडपं बाहेर आलं. त्याच्याबरोबर डॉक्टरही आले. त्या जोडप्यानं डॉक्टरांना अभिवादन करून त्यांचा निरोप घेतला आणि डॉक्टर आमच्याकडे यायला लागले. ते म्हणाले, चला माझ्या भारतातल्या मित्रांना भेटायच्या खोलीमध्ये जाऊया. त्या भव्य प्रासादात प्रत्येक देशातल्या पाहुण्यांना भेटायची निराळी खोली बांधणारा हा डॉक्टर मला जरा अजबच वाटला. आमची दिंडी डॉक्टर साहेबांच्या मागून निघाली. त्या धिप्पाड माणसापुढे आम्ही नुसते म्हणजे अगदी भलतेच बुटके वाटत होतो. आमच्या येण्यानं डॉक्टरांना मनापासून आनंद झाल्याचं दिसत होतंच, पण चेहऱ्यावर जरा थांबा तुम्हाला मोठा मजेदार धक्का बसणार आहे असा मिश्किल भावही होता. एका दालनापाशी आम्ही आलो. दार बंद होतं.
त्या दाराच्या लांबीरुंदीवरूनच दालनाच्या प्रशस्तपणाची कल्पना येत होती. डॉक्टरांनी दार उघडलं. आपण ते पुढे गेले आणि चटकन वळून म्हणाले, सुस्वागतम. भारतातल्या माझ्या सगळ्या आठवणी मी इथे साठवलेल्या आहेत. त्या दारातून त्या दालनाचं जे पहिलं दर्शन झालं ते अपूर्व होतं. समोरच्या भिंतीवर आद्य शंकराचार्य आपल्या शिष्यांना एका वृक्षाच्या पारावर बसून पाठ देत असल्याचं सुंदर चित्र होतं. त्या दालनाच्या चारी भिंती छतापर्यंत ग्रंथांनी भरलेल्या होत्या. मुंबईच्या एशियाटिक सोसायटीमध्ये असं एक जुनं दालन आहे. तिथेही छतापर्यंत जाणारी उंच कपाटं आहेत. डॉक्टरांची ही अभ्यासिका तशीच होती. तिथेही छतापर्यंत जाणारी ही उंच कपाटं होती. एके ठिकाणी एका सुरेख कोरीव काम केलेल्या टेबलावर समया होत्या, छोटा देवारा, पूजेची उपकरणं, उदबत्तीचा पुडा, देवाऱ्यात शंख, शिवलिंग, मला वाटतं शाळीग्रामही असावा. एका उघड्या बुकशेल्फचा निम्मा भाग टेप रेकॉर्डर, रेकॉर्ड प्लेअर यांनी भरलेला होता आणि उरलेल्या भागात कितीतरी लॉंग प्लेईंग रेकॉर्ड्स होत्या. टेपशी बॉक्से होती. त्या बुकशेल्फ जवळच्याच भिंतीवरच्या थोड्याशा मोकळ्या जागेत ख्रिस्ताचं एक फार सुंदर चित्र होतं. मी त्या चित्राकडे टक लावून बघायला लागलो. एक तर मला ख्रिस्ताचं चित्र पाहायला फार आवडतं. माझ्या काही निमित्तानं झालेल्या वेळोवेळच्या पश्चिमेकडील प्रवासामध्ये मी ख्रिस्ताची असंख्य चित्र आणि मूर्ती पाहिलेल्या आहेत. मेरी मातेचं बाळ म्हणून रंगवलेल्या ख्रिस्तापासून ते क्रुसावरच्या ख्रिस्तापर्यंत त्याची मी असंख्य दर्शनं घेतली आहेत. त्या चित्राकडे पाहताना डॉक्टरांना या गृहस्थाच्या डोक्यात ख्रिस्त आणि शंकराचार्य एकमेकांसमोर कसे हा किडा वळवळत असेल अशी शंका आली की काय कुणास ठाऊक, कोण जाणे. ते न विचारताच मला सांगायला लागले, माझ्या पूर्वजन्मीचा गुरु हा आणि या जन्मीचा गुरु हा, असं म्हणत दोन्ही हातांची ओंजळ त्यांनी शंकराचार्यांच्या बोटाकडे नेली. डॉक्टरांचा तो भक्तिभाव पाहून मी चकित झालो. ज्या नगरीतल्या कणाकणावर ख्रिस्ती जीवनाचा इतका सुंदर कलात्मक संस्कार घडला आहे, त्या फ्लॉरेन्समधला एक अत्यंत यशस्वी मनोरोगतज्ञ त्या ख्रिस्ताला आपल्या पूर्वजन्मीचा गुरु सांगत होता आणि हजारो मैलांवरच्या एका अत्यंत भिन्न संस्कृतीतल्या आद्य शंकराचार्यांच्या तसबिरीपुढे ह्या उंजळीत तुझा कृपा प्रसाद दे असं मागणं मागत होता. ज्याच्याशी वंश, धर्म, भाषा, देश यापैकी कसलंही नातं नाही अशा एका संन्याशाला ह्या जन्मीचा आपला आई, बाप, गुरु, सखा, बंधू सारं काही मानत होता. ही इज माय गुरु, माय एव्हरीथिंग, असं ते म्हणाले. फ्लॉरेन्समधल्या त्या सुंदर चर्चेसमधून हिंडताना क्रुसापुढे नतमस्तक होऊन गुडघे टेकून बसलेली पुष्कळ भाविक माणसं मी पाहिलेली आहेत. इथे त्याच शहरातला एक माणसांच्या मेंदूतल्या गुंतागुंती सोडवणारा हा डॉक्टर आद्य शंकराचार्यांच्या तसबिरीपुढे हात जोडून उभा होता. आर्नो नदीच्या काठी वाढलेल्या माणसाला ओढ लागली होती पेरियार नदीच्या तीराची आणि मी हिंदुस्थानातून फ्लॉरेन्सचं कलावैभव पाहायला आलो होतो. मी त्या कलावैभवानं दिपून गेलो होतो. डॉक्टर उगुच्चिओनी आद्य शंकराचार्यांच्या बुद्धिवैभवानं दिपून गेले होते. नवे अंतर्बाह्य त्या तेजानं उजळून निघालेले होतं. हा तपोधन वृद्ध देहानं फ्लॉरेन्समध्ये असला तरी मनाने भारतामध्ये राहत होता. नित्याचा व्यवहार संपला की त्या दालनात येऊन भोवतालचं फ्लॉरेन्स विसरत होता. मी त्याचा तो अफाट ग्रंथसंग्रह पाहायला लागलो. वेद, उपनिषद, गीता, त्या ग्रंथांवरची भाष्य, भारतीय इतिहास, भारतीय संत, त्यांची चरित्र, भारतीय तत्त्वज्ञान गंगेच्या कावडी भरून ठेवलेल्या होत्या. मी काही पुस्तकं चाळून पाहिली. पानांच्या पानांवर कुठे कुठे नोट्स काढलेल्या दिसत होत्या. कुठे कुठे प्रश्नचिन्ह होती, कुठे एखादं वाक्य अधोरेखित केलेलं होतं. डॉक्टर आपण होऊन काही चांगली चांगली काही दुर्मिळ अशी पुस्तकं मला दाखवित होते. त्या संग्रहात तत्त्वज्ञान विषयक पुस्तकांप्रमाणेच भारतीय शिल्पकलेवरची कुमारस्वामींसारख्या महापंडितांनी लिहिलेली पुस्तकंही होती. आम्ही हे सारं पाहत होतो, त्या पुस्तकांविषयी बोलत होतो, पण इतक्या वेळात डॉक्टरांनी मी कुठून आलो, काय करतो, कसलीही चौकशी केली नाही. मी भारतीय आहे एवढंच भांडवल त्यांना पुरेसं होतं. माहेरचा माणूस म्हटल्यावर जसा एकेकाळी आगत स्वागताचा आपोआपच धनी व्हायचा तशासारखंच हे होतं. इतक्यात दार उघडून हातातल्या ट्रेवर बशा आणि कसल्या तरी पेयानं भरलेली ग्लासं घेऊन मगाशी भेटलेली ती स्त्री आत आली. एका मोठ्या बशीत चक्क आंब्याच्या फोडी होत्या. भारतातले आंबे आहेत, डॉक्टर म्हणाले. मग फळांवरून आमच्या गोष्टी निघाल्या. मी इटलीतल्या पीचची तारीफ केली आणि खरोखरीच इतकी चांगली पीचची फळं यापूर्वी मी कधीच खाल्लेली नव्हती. पण डॉक्टरांना भारतानं फार झपाटलेलं होतं. भारतीय आंब्यासारखं फळच नाही असं त्यांचं मत होतं. आम्ही फलाहार केला.
मी खाद्यपदार्थांची चर्चा थांबवली, कारण इटालियन पिझ्झापेक्षा बटाट्याच्या भाजीचा लगदा भरलेला मसाला डोसा अधिक श्रेष्ठ आहे हे ऐकण्याची माझी तयारी नव्हती. माझं लक्ष पेयावर होतं. ते लिंबू पाणी निघालं. आता ह्या पेयापेक्षा इटाली चियांटी, बार्दोलिनो, कोरोनाता, कास्तेली, रोमानी अशी नावं धारण करणारी काही पेय अधिक आनंददायी असतात, पण लिंबू पाण्याच्या घोटाबरोबरच मी ती नावंही गिळली. डॉक्टरांनी आपल्या कोचात बसल्या बसल्या एक कळ दाबली आणि समोरच्या स्टँडवर आपोआप एक चित्रपटाचा पडदा वर गेला. चला, जरा भारतामध्ये हिंडून येऊया. आणि मग मी यांना यापूर्वी अनेकांनी केलेला एक प्रश्न टाकला. पण डॉक्टर, आमच्या देशाबद्दल तुम्हाला एवढी ओढ कशी काय निर्माण झाली? इट इज अ मिस्ट्री. ते एक कोडच आहे. असं म्हणून त्यांनी जी कथा मला सांगितली ती ऐकून मी देखील कोड्यातच पडलो आहे. हातातल्या स्लाईड्स त्या प्रोजेक्टवर फिरणाऱ्या चक्राकार ट्रेमध्ये बसवीत बसवीत डॉक्टर सांगायला लागले. मी लहान होतो, 9-10 वर्षाचा असेन. त्यावेळी मला स्वप्नात एक देवळासारखी इमारत दिसायची आणि कोणीतरी तिथे मला चलण्याविषयी आग्रह करतोय असं वाटायचं. एकदा, दोनदा, नाही अनेकदा मी हे स्वप्न पाहिलं. मनोरुग्णाच्या डॉक्टरांना मानसिक व्याधींनी पछाडलेले लोक त्यांच्यासमोर त्यांच्या पुढल्या कोचावर आडवे पडून आपल्या पूर्वायुष्यातल्या कथा सांगत असतात. इथे मात्र स्वतः मानसिक रोगांचा एक प्रसिद्ध डॉक्टर आपल्या कोचावर बसून आपलीच कथा मला ऐकवित होता. त्या देवळाचं चित्र माझ्या मनावर स्वच्छ उमटलं होतं. ते स्थापत्यच निराळं होतं. आमच्या फ्लॉरेन्समधल्या वास्तू तुम्ही पाहिल्या असतील, त्या वास्तुशिल्पाशी ह्या वास्तूचं काहीही साधर्म्य नव्हतं. मला त्या स्वप्नातल्या देवळाचं रहस्य कळेना. एवढंच नव्हे तर ते देऊळ आहे की काय आहे याचंही मला ज्ञान नव्हतं. मी माझ्या वडिलांना त्या वास्तूचं वर्णन करून सांगितलं. ते म्हणाले, ओरिएंटल पेगोडा. ते हे असे असतात. मग मी ग्रंथालयात जाऊन देशोदेशीच्या वास्तुशिल्पांवरची पुस्तकं पालथी घालायला सुरुवात केली आणि एका पुस्तकात मला स्वप्नात जे देऊळ दिसत होतं तेच चित्र पाहायला मिळालं. थांबा, असं म्हणून त्यांनी कपाटातून एक जीर्ण शीर्ण असा ग्रंथ काढला. हेच ते देऊळ. दक्षिण हिंदुस्थानातलं कांचीतलं ते आद्य शंकराचार्यांनी बसवलेलं कामाक्षीचं मंदिर होतं. मी डॉक्टरांना म्हटलं, कदाचित जागेपणी तुम्ही तुमच्या शाळेतल्या पुस्तकांमध्ये हे चित्र पाहिलेलं असेल. आता मनोरुग्णांच्या एवढ्या प्रसिद्ध डॉक्टरांची मी स्वप्नाच्या शास्त्राविषयी बोलणं हा जरा थोडासा आगाऊपणाच होता. पण डॉक्टर शांतपणे म्हणाले, आमच्या लहानपणी पाठ्यपुस्तकात पूर्वेकडच्या संस्कृतीविषयी फारशी अशी माहिती नसे. आता असली ही जी अघटितं असतात त्याच्या फारशा खोलात मी शिरत नाहीत. चमत्कार आणि गैरसमज यांचा माणसानं फारसा पाठलाग करू नये. कोणत्या का कारणाने असेना ते देऊळ डॉक्टरांच्या मनामध्ये घर करून बसलेलं होतं. हे त्यातलं सत्य मला पुरेसं होतं. हे देऊळ शंकराचार्यांनी बसवलेलं होतं, त्यामुळे शंकराचार्यांविषयी ओढ उत्पन्न झाली. एकदा पांडुरंगावर श्रद्धा जडली की पंढरपूर पवित्र वाटायला लागतं आणि काव्यावर जडली की मक्केवर श्रद्धा जडते. या न्यायानं शंकराचार्यांमुळे त्यांचं भारतावर प्रेम जडलं. प्रेमच नव्हे तर भक्ती. मग दर 2 वर्षांनी भारतीय तीर्थांची वारी सुरू झाली. गीतेचा, उपनिषदांचा अभ्यास सुरू झाला. भारतीय तत्त्वज्ञान आणि संस्कृत भाषेचा अभ्यास करणारे जे इटालियन पंडित आहेत त्यांच्याशी स्नेह जमला आणि फ्लॉरेन्ससारख्या कलानगरीतला नागरिक असल्यामुळे भारतीय स्थापत्य, प्राचीन शिल्प यांच्यावर त्यांचा अतोनात जीव जडला. डॉक्टरांनी त्या दालनातला दिव्याचा प्रकाश मंद केला आणि समोरच्या पडद्यावर एकामागून एक अशी दक्षिणेतल्या मंदिरांची चित्र दिसायला लागली. डॉक्टर उगुच्चिओनींनी छायाचित्रकलेतही गती फार चांगली होती. डॉक्टरांनी बिस्मिल्लाच्या सनईची ध्वनिमुद्रिका लावून सौम्य अशा पार्श्वसंगीताची त्या चित्रांना साथ दिलेली होती. हे ते देऊळ. पडद्यावर कांचीच्या कामाक्षीच्या मंदिराचं सुंदर चित्र आलं. शिवोहम 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 डॉक्टर पुटपुटत होते. सुमारे 1.5 तास आम्ही पडद्यांवर ती चित्र पाहत होतो. मधूनच डॉक्टर माहिती पुरवायचे, माझ्या नशिबानं मी दक्षिण हिंदुस्थानातील बरीचशी मंदिरं पाहिलेली आहेत, त्यामुळे मीही अधूनमधून त्या मंदिरांची ओळख दाखवत होतो. होता होता कन्याकुमारीच्या महासागरांच्या मिलन क्षेत्राचं चित्र आलं. सूर्यास्ताचा समय पडद्यावर उभा राहिला. अप्रतिम चित्र होतं ते. एखाद्या अलौकिक भाग्याचा क्षण पकडून चिरंजीव करावा तसा तो सूर्यास्ताचा अपूर्व क्षण डॉक्टरांनी आपल्या कॅमेऱ्यामध्ये टिपलेला होता. त्या दृश्यानं मात्र आम्ही सगळेच भारावलो. कदाचित तासभर पाहिलेली ती सुंदर शिल्प, ते सौम्य पार्श्वसंगीत, डॉक्टरांचं ते मधुर बोलणं, एका संपूर्ण निराळ्या संस्कृतीत वाढलेल्या त्या वृद्ध माणसाचा माझ्या देशातल्या संस्कृतीविषयीचा भक्तिभाव, या साऱ्याचंच संमोहन झाल्यामुळे की काय कोण जाणे, कन्याकुमारीच्या सागर संगमाचं दृश्य पाहिल्याबरोबर नकळत माझ्याही तोंडून त्या विराट शांती स्वरूपाच्या दर्शनाचे उद्गार आले. ओम शांती शांती शांती.
त्या थोर माणसाला भेटायला मी रिक्त हस्ताने आलो याची मला हळहळ वाटत होती. मी म्हणालो, डॉक्टर तुम्ही आम्हाला एवढं दिलं, मी तुमच्यासाठी काहीच आणलं नाही. अहो तुम्ही स्वतः आलात, हाच मला फार मोठा आनंद आहे. मी म्हणालो, मी तुम्हाला काय देऊ? ते म्हणाले, तुमची हरकत नसेल तर एक गोष्ट मला हवी आहे. तुम्हाला संस्कृत चांगलं येत असावं. मगाशी तुम्ही त्या पुस्तकातला एक श्लोक वाचत होता, ते कानाला फार गोड वाटलं. संस्कृत भाषा किती मधुर आहे. मी म्हणत होतो इटालियन किती मधुर आहे आणि हा डॉक्टर म्हणत होता संस्कृत किती मधुर आहे. माझ्या संस्कृताची प्रशस्ती ऐकून मला निरस्त पादपे देशे एरंडोपी द्रुमायते हे वचन आठवलं. माझं संस्कृत भाषेवर निरंतर प्रेम आहे, पण त्या भाषा सुंदरीनं आपलं मन आमच्याशी मोकळंच केलेलं नाही. इतकंच नव्हे तर माझ्या प्रारब्ध योगामुळे शाळा कॉलेजातल्या माझ्या गुरुजनांनी गिरवाण सुंदरीच्या प्रेमात आम्ही पडू नये याचीच अधिक खबरदारी घेतली. एखाद्या रूपवतीच्या रूपाचा आस्वाद घेण्याचा मोह होईल या भयानं तिच्या शरीरात हाडं किती आहेत, तिची यकृत प्लीहा वगैरे कुठे कुठे आहे आणि तिच्या गालावरची लज्जेची लाली म्हणजे विशिष्ट तऱ्हेनं होणारं रुधिराभिसरण कसं असतं याची माहिती देऊन त्या सुंदरीविषयी घृणाच उत्पन्न करावी, तसा प्रकार आमच्या संस्कृत शिकवणाऱ्या गुरूंनी त्या भाषेच्या भक्ती प्रत्ययाऐवजी विभक्ती प्रत्ययात गुंतवून आम्हाला चिखलातून चालायला लावून केला. शाळा कॉलेजापासून कायदेशीर विभक्त झाल्याचा दाखला डिग्रीच्या रूपानं मिळाल्यानंतर मी संस्कृताशी स्नेह जमावला. मी बुचकळ्यात पडलो आहे हे त्या मानसशास्त्रज्ञाच्या लगेच ध्यानात आलं आणि ते अतिशय नम्रपणाने म्हणाले, मला काही संस्कृत श्लोक तुम्ही रेकॉर्ड करून द्याल का? बघतो प्रयत्न करून, असं मी म्हणालो. लगेच त्यांनी कपाटातून आद्य शंकराचार्यांच्या स्तोत्रांच्या पोथ्या काढल्या. आचार्यांची ही स्तोत्र माझ्या फार आवडीची, विलक्षण कळवळ्यानं भरलेली. मी त्यातले काही श्लोक आधी 3-4 वेळा मोठ्याने वाचले आणि मग त्यांना रेकॉर्ड करून दिले. आणि आता आणखी एकच. काय हो, तुम्हाला गायत्री मंत्र येतो का? अहो येतो. माझ्या बुद्धीला प्रचोदना दे अशी साक्षात सूर्यापाशी मागणी करणारा हा मंत्रही मला आवडतो. बुद्धीची मागणी करणारा हा गायत्री मंत्र म्हणायची शूद्रांना आणि स्त्रियांना उगीचच बंदी नव्हती. एकदा बुद्धिप्रामाण्य आलं की चिकित्सा आली आणि म्हणजे मग मी सांगतो म्हणून ऐक ही दमदाटी संपली. शहाणपणाची मक्तेदारी नाहीशी झाली. 8 वर्षे चतुर्वेदी झालेल्या आणि आपल्या बुद्धिसामर्थ्यानं केरळापासून काश्मीरपर्यंत उत्तम युक्तिवादानं विरोधकांची अंतःकरणं काबीज करणाऱ्या, जिथे बुद्धीला समन्वय पटला तिथे समन्वय साधणाऱ्या या महान अद्वैती आद्य शंकराचार्यांच्या तत्त्वज्ञानामुळे अंतर्बाह्य उजळून निघालेला हा इटालियन गृहस्थ माझ्यापाशी गायत्री मंत्राची मागणी करत होता. आणि मी देखील वत्सा तुझं प्रत कल्याण असो असा आव आणून सुरुवात केली. ओम भूर्भुवः स्वहा तत्सवितुर्वरेण्यम. पुढे मागे एखादा संस्कृत भाषाशास्त्री डॉक्टरांच्या घरी गेला तर माझं ते मंत्रपठण ऐकून त्याला फेफरं येईल. गायत्री हा गाणाऱ्यांचं रक्षण करणारा मंत्र असं मी कुठेसं वाचलेला आहे. तसा मी थोडासा गाणाराही असल्यामुळेच आमच्या घराण्यात आम्ही हा मंत्र अशाच आघाताने गातो असं म्हणून मी आपलं रक्षण करीन. स्वतःचे अवगुण झाकायला घराणी परंपरा त्यांच्या चालीरीती या ढाली खूप मजबूत असतात. डॉक्टर उगिच्चिओनी आद्य शंकराचार्यांच्या असामान्य बुद्धिमत्तेविषयी उचंबळून येऊन बोलत होते. खरं तर असल्यास द्विजाला मंत्र म्हणायचा अधिकार. जाता जाता मला एकच वाटलं की जवळपासच्या चर्चेसमधली बुद्धी गहाण टाकणारी अंधश्रद्धा त्यांना दिसली, दूरवरच्या भारतातली दिसली नसावी. आद्य शंकराचार्यांचं अद्वैत विचार आमच्याकडे पोथ्यातूनच राहिलेले आहेत. त्यांच्या पीठाचे वारस त्या समतेच्या आणि समन्वयाच्या पीठावरून विषमताच कशी खरी आहे हे सांगत पाद्यपूजा घेत हिंडत आहेत. उभ्या भारतखंडातल्या आपल्या विरोधकांना स्वतःच्या बुद्धिनिष्ठवादानं जिंकून त्यांना स्वपक्षात घेणाऱ्या त्या शंकराचार्यांचे हे वारस वादाचे शड्डू ठोकतात आणि आपला विचार मांडायची संधी विरोधकाला देण्यापूर्वीच जितमयाचा गदारोळ करतात. द्वैताचा एवढा मोठा जय आद्य शंकराचार्यांच्या द्वैतवादी विरोधकांना देखील मिळवता आला नसेल. डॉक्टर उगुच्चिओनींच्या पहिल्याच भेटीत मी त्यांना हे बोललो नाही, कारण तूर्त त्यांची टाळी त्या अद्वैत तत्त्वज्ञानाच्या आनंदी लागलेली आहे आणि तो आनंद त्यांच्या साऱ्या व्यक्तिमत्वातून ओसंडून वाहत होता. कशातही तल्लीन झालेला माणूस पाहणं हाच केवढा मोठा आनंद आहे. जीवनात कशाशी तरी एकरूप होता यायला मिळणं हे महत्त्वाचं. मग ती तल्लीनता देणारी तरुणी असो, वारुणी असो की शंकराचार्यांचं तत्त्वज्ञान असो, कशात तरी स्वतःला विरून टाकल्याशिवाय अद्वैताचा अमृतानुभव येत नाही. मग त्या फ्लॉरेन्समध्ये आपलं सारं आयुष्य चित्र, शिल्प, संगीत, काव्य यांच्यात विरघळवून टाकणारे कलावंत कोण होते तर?
याच फ्लॉरेन्समध्ये मायकेल अँजेलोला दगडादगडातून ख्रिस्ताचं ते त्यागमय जीवनच दिसत होतं आणि छिन्नी हातोड्यांनी त्या दगडात दडलेलं जीवन बाहेर काढून हजारो लोकांपुढे तो ते उभं करीत होता. हा अद्वैती नाही तर कोण होता? आत्मसमर्पणाखेरीज अद्वैत संभवतच नाही. मनोरुग्णांच्या कथातून त्यांच्या व्यथा शोधून काढण्यात तल्लीन झालेले डॉक्टरही असल्या अद्वैती माणसाचंच दर्शन घडवत होते. ध्यानधारणेत मग्न झालेल्या डॉक्टरांप्रमाणेच मला व्याधी संशोधनात मग्न झालेले डॉक्टरही पाहायला आवडले असते. त्यांचं चित्र मग पूर्ण झालं असतं, पण जे दर्शन घडलं त्यानंही खूप प्रसन्न होऊन आम्ही त्यांचा निरोप घेतला. हॉटेलमध्ये आम्ही परत आलो. परतल्यावर मॅनेजर साहेब म्हणाले, काय डॉक्टरांची भेट झाली का? हो. काय म्हणाले डॉक्टर? भारतीय आंब्यासारखं या जगामध्ये दुसरं फळ कोणतंही नाही असं म्हणाले. मॅनेजरच्या डोळ्यामध्ये विलक्षण कडव साठलेली होती. दोन्ही खांदे हताशपणे ढिले करीत तो म्हणाला, गुड नाईट. आपल्या हॉटेलमध्ये उतरलेला हा वेडा रात्री काय करतो कोणास ठाऊक, देव जाणे. ह्या विचारानं त्याची एका रात्रीची झोप मी निश्चित उडवली याची मला खात्री पटूनही मी त्याला म्हणालो, गुड नाईट, बाय बाय.